नमस्कार मित्रांनो, दिव्यांग पेन्शन संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. मित्रांनो, दिव्यांग बांधवांचे एप्रिल महिन्याची पेन्शन ही आता होल्डवर ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना ही पेन्शन या महिन्यात न मिळता ती पुढच्या महिन्यात मिळणार आहे. या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, या संदर्भात आपण माहिती मिळवण्यासाठी वेळोवेळी दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय तसेच तहसील कार्यालय आणि त्याचबरोबर मंत्रालयाशी संपर्कात असतो आणि त्या ठिकाणी संपर्क साधला असता त्यांनी अशी माहिती दिली की दिव्यांग बांधवांचे एप्रिल महिन्याची पेन्शन ही होल्डवर ठेवण्यात आलेली आहे. 24 तारखेला हे पैसे वाटप होणार होते, म्हणजे 24 तारखेच्या नंतर 25 तारखेला हे खात्यात जमा व्हायला हवे होते, पण तसे झाले नाही. त्याचे कारण म्हणजे शनिवार आणि रविवार असल्यामुळे हे पैसे त्या दिवशी खात्यात आले नाही. या संदर्भात पुन्हा त्यांच्याकडे शनिवारी चौकशी केली असता त्यांनी असे सांगितले की तुमचे पैसे हे सोमवारी किंवा मंगळवारी दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये 2,500 रुपयाप्रमाणे जमा होतील. परंतु हे पैसे आज मंगळवार असून सुद्धा जमा झालेले नाही. तर आज सुद्धा आपण या संदर्भात चौकशी केली. आज आपण त्यांना टोल फ्री क्रमांकावर फोन केला असता त्यांनी सांगितले की दिव्यांग बांधवांची म्हणजे जे दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाला 138 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे तो फुल बँक अकाउंटमधून दिव्यांग बांधवांच्या DBT अकाउंटवर जमा होणार होता. तो पैसा ती निधी आता होल्डवर ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात हे पैसे आपल्या खात्यात जमा होतील. तसेच दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे म्हणजे दिव्यांग विभागाचे जे मंत्री आहेत माननीय अतुल सावे साहेब यांनी सुद्धा सांगितले की 30 तारखेच्या नंतर हे पैसे मिळतील, दिव्यांग बांधवांच्या खात्यावर जमा होतील. त्याप्रमाणे आता पुढील आठवड्यातच हे पैसे जमा होणार आहे. तर दिव्यांग बांधवांना अतिशय महत्त्वाची अशी अपडेट पुराव्यानिशी आपण या ठिकाणी दिलेली आहे. कारण की दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. दिव्यांग बांधव हे या पेन्शनवरच त्यांची उपजीविका भागवत असतात. दवाखान्याचा खर्च असो, किराणाचा खर्च असो किंवा कोणाकडनं गरजेसाठी घेतलेले उसने पैसे असो, यासाठी त्यांना या पेन्शनची आवश्यकता असते, याचा त्यांना उपयोग होतो. परंतु सरकारने अजूनपर्यंत त्यांचा हा पैसा जमा केलेला नाही. तर हे पैसे आता पुढील आठवड्यात जमा होणार आहे. म्हणजे साधारणतः ते आपल्याला 3 ते 4 मेपर्यंत हे पैसे खात्यामध्ये जमा होतील. ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घ्या लवकरात लवकर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.